म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या, का घ्या, कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष, अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं। पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं? मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं। याला काय निवडणुका म्हणतात? या निवडणुका अशा, याच्यात तर लोकशाही तरी टिकेल? एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली। आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा की एक आमदाराचा भाऊ सांगतो की आमदार असतो पैठणचा, त्यांचा बुमरेचा भाऊ ना, हो पण त्याचा बुमरेचा भाऊ ना, तो मुलगा हल्ली कळतच नाही माहिती। या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी, मुलीचं वय 114, वडिलांचं वय 43। त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो। काहीही चालू आहे। त्या नवी मुंबईचे आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत। कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला। कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मला असं वाटतं देशभर सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी सुरू आहे, प्रत्येक मतदारापर्यंत समजले। परवा दिवशी तर मी त्या मशीन्स, वोटिंग मशीन बद्दल बोललो, मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं। मी हे गेले 2017 पासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ आहे, अशा प्रकारच्या। साधी गोष्ट आहे, 232 आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल, महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल, महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल, सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल, निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसा आलो निवडून। पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार। हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत। कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा। भाई, जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं, कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेस जी सुरू आहे, मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच, सांगतीलच आपल्याला, ते सगळ्या गोष्टी सुरू असतील। पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा, चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपल्या मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वट्टीवरती येणार नाही, त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही। आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण आलात, मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।